कडून येस गावदेवी धरणाने ते नेहमी देत असतात. नितेश हे आमचे तिकडे कुठं आहे खजिनदार नाही हे कसं माहिती आहे फंड आहे आमचा चिट फंड आणि हा येस पहिला दमदार सिक्सर नेत्र दीपक टाइम वज्र टोळा दमदार सहा धावांनी संघाचे धावसंख्या रद्दींग होईल. टोटल स्कोर झाला 10-10 डबल डिजिट. येस सूरज पाटील दमदार स्ट्रोक नेत्र दीपक क्लासिकल उत्तुंग फटका बेबंद फटका आसमानी टोळा. येस पहिली मॅच वन साइड झाली ही मात्र थोडी रंगतदार होईल असे वाटते बघूया आणि व्हावी ही श्रींची इच्छा. समोर बघूया अग्री कट्टा आहे. ओहो येस आणखी एक वॉर्ड येस आणि हा दमदार सिक्सर पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला तुफानी स्ट्रोक संघाची धावसंख्या झाली 16/16 आणि राहिल्या 27 धावांची गरज. काय दमदार बॅटिंग सूरज पाटील देम आहे धरणी ठाय रन उठवलंय विकास केने यांचा तरी संघ सध्या बघा पहिल्या षटकात 4 धावा दिल्या त्या अतिशय भेदक मारा करून असं वाटलं होतं पण गाता गावण तलोजे मजकूर ही एक बलाढ्य टीम कारण साईराजे यांचं यथोचित मार्गदर्शन. धावा झाल्या 16/16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमामध्ये या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह कव्हरेज. राईट महोदय विकेट तयार. सूरज पाटील हो येस हुक केला बघूया जबरदस्त पुन्हा आणखीन एक मध्ये 4 की 6 6 रन आणि हा सलग तिसरा षटकार. जबरदस्त टायमिंग पहिला ऑन साइड नंतर बाकपास टोल एक लॉंग लेग यांच्यामधून दमदार सिक्सर शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डब्याचा टोटली आले होते फ्रंट फुटला आणि दिला ठेवून हुक शॉट. संघाची धावसंख्या झाली 22. हे आवडतं म्हणजे रायगड. हो यस पुन्हा एकदा म्हणते हा चौथा ये चौथा षटकार सलग चौथा दमदार बॅटिंग बॅट्समन सूरज पाटील. प्रसाद पाटील जवळ कॅश जमा आली आता कोण काय ऑनलाईन चालला ना कॅश. यस यस आता फक्त कॅशच. यस प्रसाद पाटील आता मध्ये लावले होते बघूया सूरज पाटील याची बॅटिंग. सूरज तरे तरे यस ST तुरुबे आमचे मोठे साई पाटील ना रे कॉमेंटेटर साई पाटील. येस साई पाटील काय दमदार बॅटिंग सूरज तरे वेल प्लेड. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा स्लॉक स्विफ्ट काय टायमिंग बेमिसाल फटका आणि हा मध्ये 5वा उत्तुंग षटकार आणि जवळजवळ धावा झाल्या 28-34. फक्त 9 धावांची गरज. संपूर्ण समीकरण बिघडवून ठेवलं. पहिल्यांदा जयदुर्गा आघाडीवर होते 2 पेट्यामध्ये नंतर मध्ये तिसरी पेटी फुटली सगळ्या बाजू या परत आघाडीवर. राहिला फक्त 9 धावा आणि राहिला अजून शेवटचा बॉल. या 6वा येईल का येणारं उत्तर मिळेल. सूरज तरे इज ऑन फायर. येस प्रसाद पाटील बघूया 500 रुपये बघूया अपोजिट असला बघूया याला म्हणतात दुसऱ्याचं पोरगा आपल्या कडेवर घेणं म्हणजे जोक नाही बरोबर की नाही. हो येस टॅपिंग क्रिकेट हलक्यात नपुश केला बघूया. येस वॉट अ बॅटिंग दमदार बॅटिंग 5ला 5. येस पुन्हा एकदा येस आणि प्रसाद यासाठी बघा विरोधी स्पॉन्सर्ड असून शेवटी आपला रायगड जिल्हा आहे. कुठे सगळ्या टीम आपल्याच आहेत. रायगड जिल्हा आपलाच वॉर्ड आहे. सध्याच्या घडीची ही सर्वात महाराष्ट्रामधील अव्वल दर्जाची स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा. चला 12 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या राहिल्या फक्त एनिमेन 8 धावांची गरज. बॉल आहेत 18. अतिशय सोपं जुजबी वाजवी मामूली आव्हान किफायतशीर आव्हान नगण्य आव्हान. फॉर्च्यून इव्हेंट कुटारी बोलबाला झाला या. फॉर्च्यून इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. नपणवेल तालुक्यात 16गाव प्रीमियर लीग गाजते या. थँक्यू डीजे. आणि गाथा गावंड तळोजचे ओनर नितीन शेठ गावंड यांच्याकडून
सूरजने जे 5 लागोपाठ षटकार मारलेले त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश Yes, त्या प्राइज तब्बल 2,500ची कमाई. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पथावर. आशिष पाटील ज्याने पहिल्या षटकात 4 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. दमदार गोलंदाजी केली ती. चांगली सुरुवात, नंतर मात्र संपूर्ण समीकरण बिघडलं गेलं. हो यस, पुन्हा एकदा एक धाव